आजची कथा आहे भैरवी. अचानक आलेल्या संकटाने भैरवी कोलमडून गेली. तिला काय करावे व या परिस्थितीतून कसे बाहेर पडावे समजेना. भैरवी लग्नाच्या अगोदरपासून नोकरी करत होती. तिचे नुकतेच संदीप बरोबर लग्न झाले होते. ती खूप कष्टातून शिकून चांगल्या पोस्टवर काम करत होती. तिचे व संदीपचे ऑफिस जवळजवळ असल्यामुळे दोघांची तोंड ओळख होती. समोरच्या कॅफेत एक दोनदा पाहिल्यामुळे तोंड ओळख होती. एक दिवस ऑफिसला जाताना तिची गाडी बंद पडली. काही केल्या चालू होईना. आता काय करावे तिला कळेना. तिने जवळच असलेल्या गॅरेजमध्ये गाडी नेली. पण वेळ लागणार असल्यामुळे ती रिक्षा शोधत होती. इतक्यात तिथे संदीप आला. त्याने आपली गाडी थांबवली व भैरवीला विचारले, काय झाले, आपण इथे कशा काय? माझी गाडी बंद पडले व रिक्षाही मिळत नाही. मग संदीप म्हणाला, चला मी सोडतो, माझे ऑफिस तिथेच आहे ना. दोघेही बाईकवरून ऑफिसला आले. संध्याकाळी संदीप तिची वाट पाहत होता. ते पाहून तिला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, मी रिक्षाने आली असती ना. असू दे, चला, म्हणाला संदीप. अशा प्रकारे ओळख वाढत गेली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाला भैरवीच्या घरच्यांचा प्रथम विरोधच होता. पण हळूहळू दोन्ही घरचे हो म्हणाले व 2 वर्षापूर्वी सर्वांच्या आशीर्वादाने भैरवी व संदीपचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. दोघेही आनंदाने संसार करू लागले. सासूबाई प्रेमळ असल्यामुळे भैरवीही आनंदात होती. सासू संध्या व भैरवी मिळून मिसळून कामे आवरत. सासरे व संदीप सुद्धा त्यांना मदत करत. रात्री हसत गप्पा गोष्टी करत जेवण करत दिवस आनंदात चालले होते. अचानक भैरवीची नणंद रिया आजारी असल्याचा व तिला ऍडमिट केल्याचा कॉल आला. सर्वजण धावत दवाखान्यात गेले. पाहतात तर काय, तिची एक बाजूच हलत नव्हती. काय करावे कळतच नव्हते. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी घेऊन आले. कारण तिचे बाळ लहान होते. बाळाचे व तिचे दोघींचे करणे तिच्या सासूबाईंना जमले नसते व तिची स्थिती फारच चिंताजनक झाली होती. खूप डॉक्टर उपचार झाले तरी तिला चालायलाच येत नव्हते. घरातील सर्वांची अवस्था बिकट झाली. रियाचे सर्व करणे, पाहायला आलेल्या पाहुण्यांचे सर्व करणे, यात संध्या दमून जाई. मग तिची चिडचिड व्हायची व आपल्या मुलीची अवस्था पाहून ती फारच काळजीत पडली. संदीप ऑफिसमधून घरी आला. भैरवीला म्हणाला, माझ्यासाठी कॉफी आण. भैरवीला त्याचा आवाज वेगळाच वाटला. ती काळजीने लगेचच कॉफी बनवून रूम मध्ये घेऊन आली. त्याचा चेहरा खूपच वेगळा वाटला. ती म्हणाली, संदीप, काय झाले आहे? तू इतका अपसेट का आहेस? भैरवी, मला ऑफिसमधून प्रोजेक्टसाठी परदेशी 2 वर्षासाठी जावे लागणार. रियाची परिस्थिती अशी असताना कसे जाऊ? आणि गेलो नाही तर नोकरी जाणार. भैरवी म्हणाली, काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढू. त्याच दिवशी ऑफिसमधील मैत्रीण मनीषाकडून तिला केरळमधील आयुर्वेदिक वैद्याची माहिती मिळाली होती. तिला रियाला तेथे न्यायचे होते. संदीप व आपण तेथे थोडे थोडे दिवस राहू असे तिने ठरविले होते. दुसरे दिवशी तिने सुट्टी घेतली व सासू सासऱ्यांना म्हणाली, आई बाबा, मला मैत्रिणीने केरळमधील एका आयुर्वेदिक उपचाराची माहिती दिली आहे. आपण रियाला तेथे घेऊन जाऊया. संध्या म्हणाली, अगं भैरवी, पण हे पण आजारीच असतात. इतक्या लांबचा प्रवास मला कसा जमणार? मला ना भाषा समजते ना रेल्वेचा प्रवास एकटीला जमणार. नाही आई, मी पण येणार आहे. आपण या गोष्टी संदीपला सांगूया नको. तो उगाच पॅनिक होतोय. तो एकदा जाऊ दे, त्यानंतर मी बघते किती रजा मिळते.
बघूया कसे काय होते. सर्वांनी समजून सांगितल्यानंतर संदीप तयार झाला. जड अंतकरणाने रियाचा व घरच्यांचा निरोप घेऊन तो परदेशी निघाला. भैरवीमुळे तो निर्धास्तपणे काम करू शकत होता. त्यानंतर भैरवीने 15 दिवसांचा रजेचा अर्ज घातला. रजा मंजूर झाल्यानंतर तिने आपली परिस्थिती समजून सांगितली. रजेनंतर ऑनलाईन कामाची परवानगी मिळवली. सर्व माहिती आता संदीपला सांगणे गरजेचे होते. सर्वांनी मिळून संदीपला सांगितले, भैरवी, म्हणून मी तुला सांगत होतो, आता तू एकटी कसे सर्व मॅनेज करणार? अरे होईल सर्व व्यवस्थित, तू नको काळजी करू, आई व मी सर्व करेन. भैरवी व संध्या रियाला रेल्वेचा प्रवास जमणार नसल्यामुळे स्पेशल गाडी करून सोबत बाबांना पण घेऊन जातात. भैरवी तिथे एक फ्लॅट भाड्याने घेते, ज्यामुळे सर्वांची सोय होईल व उपचार ही व्यवस्थित होतील. 6 महिन्यांचा अथक प्रयत्नाने रिया थोडे थोडे चालू लागले. प्रथम भैरवी सर्व करते, तिला नेणे आणणे. ती जॉब सुरू झाल्यानंतर आई बाबा तिला घेऊन जाऊ लागले. 6 महिन्यानंतर सर्वजण घरी आले. संदीप सुद्धा रियाचे उपचार झाल्यामुळे आनंदित झाला. भैरवीचा त्याला खूप अभिमान वाटला. आपण नसताना एकटीने नोकरी सांभाळून करणे, तेही ननंदेसाठी. खरंच भैरवी आत्ताच्या काळात अशी बायको मिळणे दुर्मिळच. त्याने भारतात फोन लावला. सर्वांचे हसरे चेहरे पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो सर्वांना म्हणाला, आणखीन एक आनंदाची गोष्ट, मी 15 दिवसांसाठी भारतात येत आहे, तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी. हे ऐकल्यानंतर भैरवीचे डोळे पाणावले. तिच्या इतकी आनंदी आता तीच होती. कथा कशी वाटली हे जरूर कळवा व चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.